श्री स्वामी समर्थताईंनो, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी आज सुरुवात झाली होती जिमपासून. सध्या माझी अशीच सुरुवात होते, पहाटे 4 वाजता उठायचं आणि बरोबर 4:30 ते 5 वाजता जिममध्ये जायचं. त्यानंतर आता होणार आहे आपल्या सणाला सुरुवात, मराठी. ते पण आज आहे अमावस्या, त्यामुळं सकाळी सकाळी आहोंची गाडी धुण्याची तयारी चालू होती. म्हणलं वरती गेलं की माझ्याच्याने गाडी धुणं होणार नाही आणि आहो काय आवर्जून गाडी धुणार नाहीत, कारण त्यांनी परवाच गाडी वॉश केलेली होती. त्यामुळं म्हणलं चला थोडं का होईना पाणी मारून घ्यावं. आता दर अमावस्याला गाड्या धुणं, आपली दुकान साफ करणं, घर साफ करणं हे आपलं कामच असतं. सगळ्या जाळ्या काढून घरदार स्वच्छ करून घ्यायचं. महिन्यातून एकदा घरामध्ये छान स्वच्छता पण होते. आता यांना वेळ नसतो म्हणून मी सकाळी सकाळी छान गाडी धुवून घेतली, वरती आले, मस्त फ्रेश झाले. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मी काल गावाकडे गेले होते. गावाकडून आल्याच्या नंतर खूप थकून जातं माणूस, कारण सकाळी इथलं आवरायचं, तिथं जाऊन तिथलं आवरून परत संध्याकाळी सगळं आवरून इथं येऊन परत आवरायचं. इकडे पाहता येईन आज सकाळी सकाळी मस्त जेवण बनवून घेतलं, फ्रेश झाले. मटकीची भाजी, भेंडी, पोळी, आहोंचा टिफिन भरून घेतला. त्यांना म्हणलं थांबा, टिफिन तर झालाय, चहा टाकते मी. त्यांना सांगितलंच नाही की मी तुम्हाला आता ओवाळणार आहे. असं म्हणलं असतं तर ते म्हणले असते संध्याकाळी ओवळ, आता नको, मला खूप उशीर होईल. डायरेक्ट ताट घेऊन आले. स्वयंपाक कणिक भिजली होती स्वयंपाक करण्यासाठी, लगेच त्याचेच दिवे करून घेतले पटकन दिशी. थोडीशी हळद टाकली आणि दिवे करून घेतले. आहोंना ओळून घेतलं. आता स्वराजच्या शाळेचा सुद्धा वेळ झाला होता. अगदी आता 7:30 वाजले होते. 6 वाजून 10 मिनिटांनी जिमून येऊनसुद्धा आपण हे सगळे कामं करू शकतो. आपण जर ठरवलं तर स्वतःसाठी नक्की वेळ काढू शकतो. फक्त आपण मनाने ठरवायला पाहिजे. किती गडबड असू द्या, कोणताही सण असू द्या, तरीसुद्धा असं ठरवलं मी की जिमला जाणारच. जाऊन आल्याच्या नंतर मस्त आता आहोंना निघायची तयारी चालू होती, पण म्हणलं चला गाडीची सुद्धा छान अशी पूजा करून घ्यावी. आता गाडीला मस्त स्वास्तिक काढून प्रत्येक टायरवरती छान असे 2-2 बोटं ओढत असते. आता छान गाडी धुवून तर घेतली होती, मग पूजासुद्धा करून घेतली. आता आहो निघालेत. आता आमचा स्वराज पण निघण्याची तयारी चालू आहे. त्याचा टिफिन भरून ठेवला होता मी. आता छान असा शाळेचा ड्रेस घालून तो रेडी झाला आहे. त्यालासुद्धा ओळून घेतलं, कारण ना ताईंनो, मुलं पण एकदा शाळेत गेले की परत संध्याकाळच्या वेळेला तो इथं माझी मजाक करत होता. संध्याकाळच्या वेळेला आठवण राहिलीच नसती मला. मग आता छान कणकीचे दिवे किती केले होते तर 5 केले होते. 5 दिवे करूनच ओवाळून घेतलं. आणि स्वराजला सुद्धा शाळेत सोडायचं होतं, पण तो म्हणला नाही आज मी जातो आई. आता तो गेला बघा शाळेत. आता मस्त कालचं पुरण उरलेलं होतं ताईंनो, त्याची छान अशी पुरणाची पोळी केली, मस्त पोळी फुगली होती. त्यानंतर निवांत देवपूजा ते केली, पण मग तुमच्यासोबत आज काही शेअर केली नाही. आज होता बाजार दिवस, मस्तपैकी बाजारला निघाले. तर आज मैत्रिणीच्याच गाडीवरती जाणार होते. म्हणलं चल तुझ्यासोबत येते मी. तर आम्ही दोघी मिळून बाजार करायला गेलो. त्याच्यानंतर घरी आले. असं काही होईन असं वाटलंच नव्हतं. सगळे सकाळी छान तयारी केली होती, दिवे व्यवस्थित घासलेले होते. त्यानंतर बघा आज मुलांनीच माझ्या दीपामावस्याची पूजा केली. खूप कौतुक वाटलं. छान त्यांनी दोघांनी मस्त डेकोरेशन केलं. दिवेसुद्धा दोघांनीच लावले आणि संध्याकाळची छान पूजा त्यांनी दोघांनी केली. तुम्हाला व्हिडिओ थोडा उशिरा येत आहे. आपण जर मुलाला सांगून हे सगळे पूजा वगैरे शिकवल्या तर दुसऱ्या वेळेस आपण नसलो तरी ते मनाने करू शकतात ताईंनो. किती छान, माझ्याच्याने एवढी मस्त सुंदर प्रसन्न पूजा झाली नसती. यांनी दोघांनी सुंदर अशी प्रसन्न पूजा केली. आणि हे जे काही डेकोरेशन आहे ते दोघांनी केलं. आता मला प्रॉब्लेम आलेला होता, त्यामुळे शक्य नव्हतं संध्याकाळची पूजा. सकाळची केली होती, पण दिव्याची पूजा ही संध्याकाळीच केली जाते ताईंनो. तर इकडं आजचा बाजार मी आणून ठेवला होता, कारण मी खूप थकले होते. दोघांनी मिळून छान बाजारसुद्धा निवडला. आम्ही निवडतोत म्हणे. आता संध्याकाळची वेळ झालेली होती, मात्र स्वयंपाक मात्र आमचा राहिलेला होता. आता स्वयंपाक करूया, जेवणं करतो. तोपर्यंत तुम्हाला छान असा सुंदर व्हिडिओ येईल. मस्त व्हिडिओ एन्जॉय करा, छान असे लाईक मारा, कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ताईंनो. तर ताईंनो, मुलांना काही गोष्टी कामं न सांगता ते करतात, मला याचाच खूप आनंद वाटतो. तर ताईंनो, उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया सकाळी आपण बरोबर 12 वाजता. सुंदर व्हिडिओ आपला 12ला येईल, नक्की पहा. श्री स्वामी समर्थ.